झटकापट बनणारी मी तुरीची डाळ बनवलेली आहे ताल तडका. तर आज एकदम रेसिपी सोपी आहे, सिंपल आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा रेसिपीला. तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. त्याच्यात मस्त पाणी टाकलेलं आहे. स्वच्छ दोन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं डाळीला. त्याच्यानंतर पाण्याने धुवून घ्यायचं. गॅस चालू करायचा, त्याच्यावर कुकर ठेवायचं, पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायचं आणि अर्धा चमच हळद टाकायचे आणि धुतलेली डाळ टाकायची आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं. थोडं चाळून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या घेऊन घ्यायचं. ते कसं म्हणजे डाळचे 3 शिट्ट्या घेतल्या म्हणजे चांगली शिजली जाते. चांगली गाळ झालेली डाळ वेगळाच स्वाद राहतो डाळीचा. आणि डाळ जर शिजलेली नसली तर मग असे दाणे दाणे होतात डाळमध्ये. मग टमॅटो मिरची बारीक कापून घ्यायची. टमॅटोला खास करके बारीक कापायचं, जाळ ठेवायचं. आणि आता इथं बघू शकता तुम्ही डाळ आपली एकदम गाळ झालेली, म्हणजे खायला छान लागते, एकदम म्हणजे भारी लागते. आता इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2-3 चमच तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं का थोडं जिरं टाकायचं आणि लसूण टाकायचं. त्याला चांगलं करपून घ्यायचं. हिरवी मिरची टाकायची बारीक चिरलेली, टमॅटो टाकायचं. त्यालाही चांगलं शिजून घ्यायचं, परतून घ्यायचं मस्तपैकी. आणि ते करपून झालं का मस्त कमी गॅसवरच करायचं, जास्त फुल गॅस करायचं नाही. 1 चम्मच चटणी, लाल चटणी पावडर टाकायचं. 1 चम्मच धना पावडर टाकायचं आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं हिंग टाकायचं. आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. हिंग टाकला का त्याला बी चांगलं चाळून घ्यायचं. आणि मग शिजलेली डाळ आहे ना आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं. बघू शकता तुम्ही फोडणी पण छान झालेली. डाळ टाकली गेली का मग आवडीनुसार पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तुम्हाला घट्ट डाळ आवडत असेल ना तर तुम्ही घट्ट बी खाऊ शकता, तसं काही नाही. आणि पाणी टाकायचं असेल, तुम्हाला पातळ करायचे असेल तर तुम्ही पातळ पण खाऊ शकता. पॅनमध्ये तेल टाकायचं 2 चम्मच. तेल गरम झालं का थोडंसं अजून जिरं टाकायचं. जिरं फुटलं का मग 1 चम्मच राई टाकायची. राईला बी चांगलं फोडून घ्यायचं तडतड. जेवढं राई फुटणार ना तेवढं तडक्याला स्वाद येणार, डाळला स्वाद येणार. त्याच्यानंतर आपली लाल मिरची राहते ना, ती लाल मिरची टाकून द्यायची तडक्यासाठी. म्हणजे लांब होती मिरची तर मी 2 तुकडे केलेले मिरचीचे. आणि मस्त तडका देऊन द्यायचा. आता उकळी आलेली आहे आपली डाळ इकडं. आता तडका देऊन देऊ डाळला. बघू शकता किती छान तडका झालेला आहे डाळला. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची. गॅस ऑफ करून द्यायचा आणि चाळून घ्यायचं डाळला आणि सर्व करून द्यायचे. झाली सिंपल रेसिपी. खायला पण चविष्ट राहते आणि छान आहे. काही तिखट नाही, जास्त फिकट नाही, काही नाही, मिडियम. आणि सिंपल रेसिपी होती आपली. आणि वरून तूप टाकायचं आणि भातसोबत खायचं. आवडली असेल ना रेसिपी तुम्हाला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशा वाटतं. माझ्या सिंपल रेसिपी टाकते. आणि